हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। देशभरात 79व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन, अनेक शासकीय कार्यालय तिरंगी विद्युत रोषणाईनं उजळली। पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावर सलग 12व्यांदा तिरंगा फडकवणार। ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेचा टॅरिफ बॉम्ब यावर मोदी काय बोलणार याकडे लक्ष। ऑपरेशन सिंदूरला 100 दिवस पूर्ण। देशातील 96 शहरांमधील 142 ठिकाणी लष्कर आणि निमलष्करी दलांचं बँड देशभक्तीपर गाणी वाजवणार। ऑपरेशन सिंदूरमधल्या हवाई दलाच्या 36 जवानांना शौर्य पुरस्कार, एकाला शौर्य चक्र, 9 जणांना वीर चक्र तर 26 जणांना वायुसेना मेडलनं सन्मान। मुख्यमंत्री फडणवीस वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करणार। मंत्रालयात आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये परिसरात फडणवीसांच्या हस्ते झेंडावंदन होणार। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण। स्पेनहून आलेल्या मार्क द सॉल्ट दहीहंडी पथकाकडून सलामी तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही ठाण्यात ध्वजारोहण। मुंबईच्या डबेवाल्यांनाही हक्काचा निवारा मिळणार। 25 लाखात 500 चौरस फुटांचं घर मिळणार, फडणवीसांची घोषणा। यंदापासून गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। गणपती संबंधी रील स्पर्धांचंही आयोजन करणार तर विशेष नाणंही प्रसिद्ध होणार। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, 38 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता। आतापर्यंत 120 लोकांना वाचवण्यात यश, आकडा वाढण्याची भीती। ट्रम्प आणि पुतीन यांच्यात आज चर्चा। अमेरिका रशिया चर्चा निष्फळ ठरल्यास भारतावर अजून कर। अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांचा इशारा, भारतावर 50% जादा कर लावण्याचं सूतोवाच। भारत पाकिस्तान युद्धात 6 ते 7 विमानं पाडली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, दोन्ही देशातलं युद्ध आपणच थांबवल्याचा पुनरुच्चार तर 6 महिन्यात 6 युद्ध थांबवल्याचा दावा। शोले चित्रपटाला आज 50 वर्ष पूर्ण। भारतीय पोस्ट खातं शोलेचे पिक्चर पोस्टकार्ड काढणार। मुंबई जीपीओ हेरिटेज बिल्डिंगमध्ये कार्यक्रम।